BMW X7च्या आतील भागात अस्सल लेदरचा मादक सुगंध, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि लाकडी सुगंध होता, जो बहुतेक लोकांच्या वर्षभराच्या कमाईपेक्षा जास्त महाग वाटत होता. बाहेर, मुंबई-पुणे महामार्ग एका मुसळधार वादळाने ग्रासला होता. याने संपूर्ण परिसराला क्रोध आणि पाण्याच्या राखाडी रंगात रूपांतरित केले. अद्वैतने जवळजवळ आक्रमक दृढतेने स्टीअरिंग व्हील पकडले. त्याच्या लांब, मजबूत बोटांनी लेपित स्टीअरिंगच्या गुलगुलीतपणाशी तुलना केली तर बख्तरबंद एसयूव्हीच्या दाबायुक्त शांततेने त्याला जगापासून वेगळे केले. तो असा माणूस होता ज्याने आकाशात वर्चस्व गाजवले आणि एका नजरेने अब्जावधी डॉलर्सचे सौदे सील केले, परंतु त्या क्षणी वाहनातील शांतता एका स्थिर विजेने भारित झाली होती जी कोणत्याही विजेच्या काठीने विरघळू शकली नाही. त्या जर्मन मशीनच्या पूर्ण संरक्षण आणि रस्त्याने भूतांसारखे जाणाऱ्या गावांच्या अनिश्चिततेमधील फरक त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचे परिपूर्ण रूपक होते. त्याच्या शेजारी रिया प्रवाशांच्या दाराशी अडकली होती. तिची तेजस्वी नीली पैठणी, रेशमी साडी राखाडी आणि कोळशाच्या रंगाच्या केबिनमध्ये एकटी ज्वाला होती. ओले रेशमी रंग तिच्या खांद्यांच्या वखरांना चिकटून होते. डॅशबोर्डच्या मऊ प्रकाशाखाली चमकणारी पिवळी त्वचा प्रकट करत होती, तर ती अतूट काचेवर फटफटणाऱ्या पावसावर तिची नजर रोखून पाहत होती. त्यांच्यातील शांतता शांततेची नव्हती, तर वर्षानुवर्षे चाललेल्या शीतयुद्धाची होती, जी कोरिओग्राफ केलेल्या कौटुंबिक जेवणामुळे आणि क्रिस्टल झुंबराखाली झालेल्या बनावट हास्यामुळे निर्माण झाली होती. अद्वैतला तिच्या शरीरातून येणारी उष्णता जाणवत होती, एक उष्णता जी परिपूर्णपणे समायोजित केलेल्या एअर कंडिशनिंगला आव्हान देत होती, ज्यामुळे त्याच्या जबड्यात स्नायूंचा ताण निर्माण झाला होता जो तो कितीही प्रयत्न केला तरी आराम करू शकत नव्हता. त्याला माहीत होते की ही राईड केवळ एक उपकार नव्हती, तर कुटुंबाच्या परिपूर्णतेच्या दर्शनी भागामध्ये एक निश्चित तडा होता. रियाचा श्वास हा एकमेव आवाज होता जो इंजिनच्या अदृश्य गुंजनाशी स्पर्धा करत होता, एक अनियमित लय जी तिच्या जखमी प्रतिष्ठेखाली लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावनिक अशांततेचा पुरावा देत होती. अद्वैतने त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून तिची छाती कशी उठते आणि कशी पडते ते पाहिले, ज्यामुळे तिच्या मानेवरील दागिन्यांवरून बाहेर आकाशात चमकणाऱ्या विजेच्या चमकांचे प्रतिबिंब पडत होते, ज्यामुळे तिच्या मोठ्या ओल्या डोळ्यांतील खोल उदासीनतेचे क्षणिक प्रकाश पडत होता. त्याला दोघांनी वाहून घेतलेल्या गुपिताचे वजन जाणवले. त्याचा भाऊ, रियाचा नवरा, त्या साडीच्या काठाला स्पर्श करण्यासही अयोग्य माणूस होता. तो दुर्गुणांमध्ये आणि स्वस्थ विश्वासघातात हरवला होता. त्या मर्यादित जागेत रियाची शारीरिक असुरक्षितताही अद्वैतच्या संरक्षणात्मक प्रवृत्तीला मूक चिथावणी होती, जी त्याच्या मेहुणीच्या उबदार त्वचेला झाकलेल्या थंड रेशमाला स्पर्श करण्याच्या प्राथमिक इच्छेविरुद्ध लढत होती. अचानक एका जोरदार धक्क्याने एसयूव्हीची भव्य रचना हादरली. त्यानंतर जर्मन अभियांत्रिकीच्या वजनाखाली काहीतरी आदळल्याचा धातूचा आवाज आला, ज्यामुळे अद्वैतला खांद्यावर अचूकपणे हालचाल करावी लागली. लोणावळा पर्वतीय खिंडीत माती आणि दगडांचा एक अडथळा निर्माण झाला होता, ज्यामुळे रस्ता अडला होता आणि गाडी खिडकीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या निसर्गाच्या प्रकोपाच्या भीतीने एका अनिश्चित कोनात गेली होती. अद्वैतने इंजिन बंद केले आणि कारच्या आतील प्रकाश बंद झाला, ज्यामुळे केबिन एका निळसर संधिप्रकाशात बुडाला, जो डिजिटल डॅशबोर्डच्या उर्वरित प्रकाशामुळे पसरला होता. त्याच्या चेहऱ्याच्या मजबूत वैशिष्ट्यांवर खोल सावल्या नाचत होत्या. आता पूर्णपणे एकटेपणा आला होता. ते चिखल आणि अंधाराने वेढलेल्या एका आलिशान कोकूनमध्ये अडकले होते, तर पाऊस छतावर आदळत होता, जणू काही त्या निषिद्ध इच्छांना फुगवू लागलेल्या वासना नाकारण्याचा प्रयत्न करत होता. रियाने एक थरथरणारा उसासा सोडला, जो मर्यादित जागेत किंचालीसारखा प्रतिध्वनित झाला, आणि पहिला अश्रू शेवटी तिच्या गालावरून एक उज्ज्वल मार्ग शोधून काढला. खोलीत राहिलेल्या छोट्याशा प्रकाशाला टिपले. तिने त्याच्याकडे पाहिले नाही, परंतु अद्वैतला तिच्या पातळ हातांमध्ये थरथर दिसत होती. तिचे गडद लाल रंगवलेले नखे चामड्याच्या अपहोल्स्ट्रीमध्ये खोदत होते, जे तिच्या पूर्ण विध्वंस बिंदूवर पोहोचलेल्या एका महिलेच्या वेदना प्रकट करत होते.
त्याला त्याच्या भावाविरुद्ध रागाची तीव्र भावना जाणवत होती, एक थंड राग ज्यामुळे तो मध्यभागी असलेल्या कन्सोलवर झुकला, हातमोज्याच्या डब्यातून काहीतरी काढण्यासाठी किंवा फक्त जवळ जाण्यासाठी रियाच्या वैयक्तिक जागेत घुसला. तिचा परफ्यूम, चंदन, चमेली आणि पावसाच्या ओल्यापणाचे एक विलक्षण मिश्रण त्याच्या फुफ्फुसांना एका शक्तिशाली मादक द्रव्यासारखे भरून टाकत होता. त्याचे मन ढगाल करत होता आणि त्याच्या सर्व इंद्रियांना त्यांच्या शरीरामधील धोकादायक जवलिकतेवर केंद्रित करत होता. त्यांच्यातील अंतर आता फक्त काही सेंटीमीटर होते आणि अद्वैतला रियाच्या त्वचेची उष्णता त्याच्या स्वतःच्या काल्या रेशमी शर्टच्या कापडावर पसरत असल्याचे जाणवत होते, जो धडधडणाऱ्या इच्छेसाठी खूप पातळ अडथला होता. तो हालचाल थांबवत होता. त्याचा हात हवेत तरंगत होता, कारण तिचे डोळे शेवटी त्याच्या डोळ्यांना भिडले होते. भीती, विनवणी आणि नाव घेण्याचे धाडस न करणाऱ्या एखाद्या गोष्टीची ठिणगी यांचे मिश्रण प्रकट करत होते. त्या मंद प्रकाशात तिचे सौंदर्य चुंबकीय आणि जवळजवळ अवास्तव होते. निराशा आणि विलासिता यांचे एक दृश्य जे पैशाने कधीही खरेदी करता येणार नाही अशा मुक्ततेची याचना करत होते. वेल BMWच्या आत थांबल्यासारखे वाटत होते आणि बाह्य जग त्याचे सामाजिक नियम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह वाया गेले होते. फक्त 2 मानवांचे भौतिक वास्तव उरले होते, ज्यांचे जीवन अपरिवर्तनीयपणे टक्कर घेणार होते. मी त्या घरात परत जाऊ शकत नाही, अद्वैत, ती कुजबुजली आणि तिचा आवाज तुटलेल्या मखमलीसारखा होता, जो त्याच्या नसांना इतक्या तीव्रतेने चरत होता की तो त्याच्या अभेद्य चेहऱ्याला असूनही आत थरथर कापत होता. प्रत्येक शब्द पापाची कबुली, आश्रयाची विनंती असा वाटत होता जी तो देण्यास तयार होता, जरी त्याला माहीत होते की त्याचा अर्थ त्याच्या स्वतःच्या रक्ताविरुद्ध युद्ध पुकारणे असेल. अद्वैतने तिचे ओठ थरथर कापत पाहिले आणि स्वतःच्या रक्ताने त्यांना शांत करण्याची इच्छा शारीरिक वेदना बनली, एक आंतरिक इच्छा जी तो वर्षानुवर्षे एका आदरणीय मेहुण्याच्या मुखवट्याखाली दाबत होता. त्याला जाणवले की त्याच्या सभोवतालची विलासिता ही रियाच्या प्रतिमेसाठी एक रिकामी चौखट आहे, जी त्याच्या आयुष्यातील एकमेव गोष्ट आहे जी तो बाळगू इच्छित होता. आणि जी विडंबना म्हणजे कुटुंब कायद्याने मनाई केलेली एकमेव गोष्ट होती. छतावरील पावसाचा आवाज एक संमोहन लय बनला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पाप आणि संरक्षणाच्या बुबुलात आणखी वेगळे केले गेले, तर त्यांच्या मिसळलेल्या श्वासांच्या उष्णतेने विंडशील्ड धुके होऊ लागले. अद्वैतला त्याच्या मानेवर थंड घाम फुटत असल्याचे जाणवले. वादळाच्या भीतीने नाही, तर त्यानंतरच्या कोणत्याही हालचालीमुळे त्यांच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलेल आणि सभ्यतेचा पडदा फाडून टाकेल या तीव्र जाणीवेमुळे. त्याला तिच्या मानेतील नाडी वेगवान होताना दिसली. त्याच्या स्वतःच्या हृदयाच्या ठोक्याशी झुलणारी एक उन्मादपूर्ण लय, आणि तिचा हात सहजतेने कन्सोलकडे पोहोचला. त्याला एका अपघाती स्पर्शात सापडला ज्याने त्याच्या हाताला विजेचा धक्का दिला. हा एक छोटासा संपर्क होता, परंतु विजेने भारित होता, जो वणव्याचे आश्वासन देत होता. एक मूक पुष्टीकरण होते की नैतिक अडथळा आधीच त्यांच्या परस्पर इच्छेच्या भाराखाली कोसलू लागला होता. अद्वैतने एका सेकंदासाठी डोळे बंद केले. नेहमीच त्याचा सर्वात मोठा अभिमान असलेला नियंत्रण परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु रियाचा सुगंध आणि तिच्या असुरक्षिततेचे दर्शन हे नांगर होते जे त्याला जुन्या ध्यासाच्या खोलवर खेचत होते. त्याला तिच्या भावाने तिला दुर्लक्षित केलेले सर्व वेळा आठवले. त्या सर्व वेळा तो तिला त्या थंड हवेलीतून दूर नेऊन तिला अशा ठिकाणी घेऊन जाऊ इच्छित होता, जिथे फक्त त्याची इच्छाच महत्वाची होती. आता संधी अक्षरशः त्याच्या हातात होती आणि नशिबाने त्यांना त्या निर्जन महामार्गावर अडकवण्याचा कट रचला होता, असे दिसते. फक्त ढग आणि मुसळधार पावसानेच त्याला ठरवले. त्याने तिचा हात हलकेच दाबला. त्याच्या बोटांखालील मऊ त्वचा शक्तीने बलकट झाल्याचे जाणवले आणि त्यानंतर आलेली शांतता बाहेरच्या वादलापेक्षाही जास्त धोकादायक वादलाची पूर्वसूचना होती. रियाने तिचे डोके टेकवले, तिचे काले, ओले केस तिच्या खांद्यावर येऊ दिले. तिच्या मानेच्या नाजूक वलन डेन शबोर्डच्या निळसर प्रकाशात उघड झाले. एक मूक आमंत्रण जे अद्वैतने शिकारीच्या अचूकतेने वाचले.
तिच्या बोटावरील लग्नाच्या अंगठीचे वजन, तो ज्या तिरस्काराचा प्रतीक होता, आणि ती फाडून टाकून त्यावर स्वतःच्या मालकीचे चिन्ह लावण्याची इच्छा त्याला त्या क्षणी जवळजवळ ग्रासून टाकत होती. त्या दृश्यातील प्रत्येक तपशील, रेशमाची चमक, तिच्या ओठांचा थरकाप, नवीन चामड्याचा वास, त्याच्या स्मृतीत कोरला गेला होता जणू. तो त्याच्या कृपेने आणि नैतिकतेतून येणाऱ्या पतनाचा पुरावा होता. तो ध्येयांचा माणूस होता आणि रिया खरोखरच महत्वाचे एकमेव ध्येय बनली होती. एकमेव प्राप्ती जी तो फक्त खरेदी करू शकत नव्हता, परंतु विश्वासघातातून जिंकू शकेल. धुक्याच्या काचेने आता त्यांना बाहेरील जगापासून पूर्णपणे लपवून ठेवले होते. एक जबरदस्त जवळीक निर्माण केली होती, ज्यामुळे प्रत्येक हालचाल अधिक तीव्र वाटू लागली आणि प्रत्येक नजर वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यामुळे हजारो न बोललेल्या शब्दांचे वजन वाहून नेत होती. अद्वैतला रियामधून येणारा उबदारपणा हिवाल्याच्या रात्रीच्या शेकोटीसारखा जाणवला, एक जीवनदायी स्रोत, जो तो स्वतःसाठी हक्क सांगू इच्छित होता. त्याच्या प्रतिष्ठेला काहीही किंमत मोजावी लागली तरी. SUV-मधील वातावरण इतके भारलेले होते की श्वास घेण्याची साधी कृती एका सामायिक प्रयत्नासारखी वाटली, एक जैविक संक्रमण जी त्यांना प्रेम किंवा वासनेच्या कोणत्याही शब्दांची देवाणघेवाण होण्यापूर्वीच बांधून ठेवते. तो स्वतःच्या नशिबाचा प्रवासी होता, पण त्या क्षणी त्याला असे वाटले की तो शेवटी त्याच्या खऱ्या नशिबाच्या स्टिअरिंग व्हीलचा ताबा घेत आहे. एक नशीब ज्याच्या नशिबात रियाचे नाव आगीत कोरलेले होते. डेनच्या बोर्डवरील प्रकाश किंचित चमकला, ज्यामुळे अद्वैतच्या भावनेत प्रकाश पडला, जो त्याला जाणवणारी भूक लपवत नव्हता. एक भूक जी भौतिकतेच्या पलीकडे गेली आणि विलासिता दरम्यान त्याच्या अस्तित्वाच्या एकाकीपणाच्या गाभ्याला स्पर्श करत होती. रियाने त्याच्याकडे पाहिले आणि पहिल्यांदाच त्याने केवळ त्याच्या पीडित वहिनीलाच पाहिले नाही, तर एक स्त्रीही पाहिली जी सर्वांना घाबरणाऱ्या पुरुषावर तिच्या शक्तीची जाणीव होती. एक स्त्री जी जाणत होती की तो तिचा एकमेव तारणहार आणि तिचे सर्वात मोठे पाप आहे. साडीच्या तेजस्वी रेशमी आणि त्याच्या काळ्या शर्टमधील फरक म्हणजे जखमी पवित्रता आणि संरक्षणात्मक अंधार यांच्यातील टक्करचे दृश्य प्रतिनिधित्व होते. रंगांचे नृत्य जे विनाशकारी कलसाचे आश्वासन देत होते. ते काठावर होते, एका अथांग डोहाच्या उंबरठ्यावर होते जिथे पडणे धोकादायक. जितके घोड असेल तितकेच घोड असण्याचे आश्वासन दिले होते, आणि दोघेही खोट्याच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल मागे घेण्यास तयार नव्हते. अद्वैतने त्याचा दुसरा हात पुढे केला, तो रियाच्या सीटच्या मागच्या बाजूला ठेवला, तिला त्याच्या प्रभावी शारीरिक उपस्थितीने वेढले, तर चंदनाचा सुगंध जवळीकतेने तीव्र होत असल्याचे दिसून आले. त्यांच्यामध्ये एक भौतिक उपस्थिती बनली. तो तिच्या पापण्यांना चिकटलेले पावसाचे थेंब पाहू शकत होता, त्याचे स्वतःचे प्रतिबिंब प्रतिबिंबित करणारे छोटे स्फटिक. इच्छेने रूपांतरित झालेला एक माणूस ज्याला तो क्वचितच ओळखत होता, पण शेवटी तो खरोखर जिवंत वाटला. तणाव इतका प्रचंड होता की हवा झाड झाल्यासारखी वाटत होती. बोलणे कठीण झाले होते, परंतु निंदनीय खुलासे आणि मूक आश्वासनांच्या त्या रात्री संपर्काचे एकमेव वैध मार्ग स्पर्श आणि संवेदी धारणा सोडून देत होता. ते आता फक्त दोन नातेवाईक नव्हते जे एका राईडवर प्रवास करत होते. ते असह्य वास्तवापासून पळून गेलेले दोन होते. एकमेकांच्या निषिद्ध उबदारपणाचा आश्रय शोधत होते, तर बाहेरील वादळ त्यांच्या आत्मसमर्पणासाठी फक्त एक साऊंड ट्रेनक म्हणून काम करत होते. शांतता फक्त दूरच्या मेघगर्जनेच्या धातूच्या आवाजाने भंगली, जी महामार्गाच्या त्या एकाकी भागात त्यांचे नशीब सील करत होती. SUVला रहस्य आणि अपराधांच्या अभयारण्यात रूपांतरित करत होती, जी कोणीही कधीही पुसून टाकू शकत नव्हते. अद्वैतला माहीत होते की त्या क्षणापासून त्याच्या भावाप्रती असलेली निष्ठा ही भूतकाळातील अवशेष आहे. त्याच्या खांद्यावर हळूवारपणे रडणाऱ्या महिलेचा आत्मा आणि शरीर ताब्यात घेण्याची संधी मिळविण्यासाठी एक छोटी किंमत मोजावी लागते. त्याने तिला हळूवारपणे जवळ ओढले. तिचा प्रतिकार वाऱ्यात धुरासारखा नाहीसा होत असल्याचे जाणवले. त्याची जागा हताश आणि उत्साही अशा आत्मसमर्पणाने घेतली. हे एक संकेत होते की देखाव्याचा खेळ अखेर संपला आहे. गरजेपोटी सक्तीने केलेल्या स्वारीमुळे जे सुरू झाले होते, ते त्याच्या साम्राज्याचा पाया हादरवून टाकणाऱ्या
एका घोटाळ्याची प्रस्तावना बनले आणि त्याला अधिक आनंद होऊ शकत नाही जर तुम्ही अद्वैतच्या जागी असता. ज्या स्त्रीला तुम्ही नेहमीच इच्छित होता तिला असुरक्षित आणि तुमच्या विश्वासघातकी भावाच्या हाती कधीही परत न येण्याची विनंती करताना तुम्ही काय कराल? तुम्ही कुटुंबाचा सन्मान राखाल की वादलाखाली निषिद्ध इच्छेला शरण जाल? तुमचे मसालेदार उत्तर कमेंटमध्ये द्या. वर्षानुवर्षे अद्वैत आणि रियाच्या पहिल्या भेटीची आठवण त्यांच्यामध्ये एका मोहक भूतासारखी तरंगत होती. त्या वादळी रात्री मृत जन्मलेल्या आणि पुन्हा जिवंत झालेल्या इच्छेची आठवण करून देणारी. त्यावेळी ती त्याच्या धाकट्या भावाची तेजस्वी वधू होती. अद्वैतने दुरूनच पाहिलेल्या पवित्रतेचे एक दृश्य त्याच्या छातीत घट्टपणा होता, जो त्याने चुकून बंधुत्वाच्या मत्सरात गोंधळला होता. परंतु प्रत्यक्षात तो एका ध्यासाचे बीज होते. समारंभाच्या वेळी सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर कसा पडला हे त्याला आठवले, जेव्हा तो कुटुंबाचा सर्वोत्तम पुरुष आणि आधारस्तंभ त्याच्या आत्म्याने निषेध करण्याची इच्छा असताना त्याला हसण्यास भाग पाडणाऱ्या जबाबदारीचे वजन जाणवले. रविवारी जेवणादरम्यान बदललेली प्रत्येक नजर, चांदीच्या ताटातून जाताना होणारा प्रत्येक अपघाती स्पर्श, दडपलेल्या वासनेच्या कोड्याचे तुकडे होते जे त्याने वर्षानुवर्षे एकांतवासात गुप्तपणे गोळा केले होते. अद्वैतला त्याच्या भावाने हातात धरलेला रत्न वाया घालवताना, त्याच्या अतिरेकी आयुष्यात रियाला एका वापरण्यायोग्य वस्तूसारखे वागवताना पाहून वाढत्या तिरस्कारामुळे ती निषिद्ध इच्छा सावलीत वाढली होती. त्याने तिच्या डोळ्यात दुःखाचे ठसे पाहिले, ज्या खुणा तो स्वतःच्या ओठांनी पुसून टाकू इच्छित होता. त्याचवेळी केवळ नफा आणि प्रादेशिक विस्ताराची काळजी घेणाऱ्या एका अभेद्य महानगराचा चेहरा राखत होता. जगासाठी अद्वैत हा एक कठोर मार्गदर्शक होता, परंतु त्याच्या खोल विचारांमध्ये त्याने आधीच 1000 वेळा आपल्या भावाचा विश्वासघात केला होता. रियाला त्याच्या पलंगावर त्याच्या इजिप्शियन कापसाच्या चादरीत गुंडाळलेली, तिला खाणाऱ्या दुर्लक्षापासून मुक्त कल्पना करत होता. तो शारीरिक ताण नवीन नव्हता. तो एक दोरी होता जो त्याच्या मर्यादेपर्यंत ताणला गेला होता आणि महामार्गावरील वादळ फक्त शेवटचे वजन होते जे शेवटी तो कोसळण्यासाठी आवश्यक होते. तुला नेहमीच माहीत होते, नाही का? रियाने विचारले. तिचा आवाज आता थोडा मजबूत झाला होता, परंतु तरीही तो वीज घेऊन जात होता, ज्यामुळे अद्वैतच्या हातावरील केस त्याच्या शर्टच्या रेशमावर उभे होते. ती थोडी मागे झुकली, पण ती दूर गेली नाही आणि त्याच्या नजरेला तिच्या चेहऱ्याच्या आकृतिबंधांवर एक अशी मुक्त नजर टाकता आली जी सामाजिक परंपरा दिवस आढवल्या कधीही परवानगी देत नाहीत. अद्वैतने लगेच उत्तर दिले नाही. त्याने प्रश्नाच्या धोक्याचा आस्वाद घेणे पसंत केले. गुप्त हेतूंनी भरलेली शांतता त्याच्यासाठी बोलू दिली, तर त्याची नजर तिच्या साडीच्या मऊ मानेकडे वळली. त्याला माहीत होते की सत्य स्वीकारणे म्हणजे परत न येण्याच्या बिंदूला ओलांडणे आहे, परंतु खोट्यात अडकल्याचे एड्रेनालाईन हे शेवटी ते दर्शवित असलेले सत्य स्वीकारण्याच्या एड्रेनालाईनच्या तुलनेत काहीच नाही. मला माहीत होते की ज्या क्षणी त्याने तुमच्या बोटात अंगठी घातली आणि तुम्ही माझ्याकडे मान्यता मागितली, जी मी स्वतःला विश्वासघात केल्याशिवाय देऊ शकत नाही, अद्वैतने कबूल केले. त्याचा आवाज एका मंद, नियंत्रित गडगडाटाच्या आवाजासारखा होता. मोहाचा खेळ आता जोरात सुरू होता. लहान शब्दांच्या आणि श्वासोच्छवासाच्या नृत्यज्ञाने BMWच्या आतील भागाला एका कामुक रणांगणात रूपांतरित केले जिथे आत्मसमर्पण हा एकमेव इच्छित पुरस्कार होता. रियाला अचानक तिच्या मानेवर उष्णता जाणवली. त्याच्या कबुलीजबाबाला शारीरिक प्रतिसाद ज्यामुळे तिला चक्कर आली. तिच्या सध्याच्या आयुष्यातील वेदना आणि ती नेहमीच घाबरत असलेल्या आणि इच्छित असलेल्या आनंदाचे आश्वासन मिसळले. त्याची जवळीक त्याच्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षणासारखी होती, एक प्रचंड शक्ती जी तिला तिच्या नैतिकतेपासून दूर खेचत होती आणि तिला कधीही स्वतःला न देणाऱ्या संवेदनांच्या अथांग डोहात फेकून देत होती. उघडकीस येण्याची भीती आनंदापेक्षा वंशाला महत्त्व देणाऱ्या समाजाच्या न्यायाला सामोरे जाण्याची भीती त्यांच्यावर लटकणारी सावली होती. परंतु खोट्याचे एड्रेनालाईन एक शक्तिशाली उत्तेजक म्हणून काम करत होते.
अद्वैतला माहीत होते की त्याने तिथे घालवलेला प्रत्येक सेकंद, रस्त्याच्या कडेला खिडक्या बंद करून थांबणे, त्यांच्या विरुद्ध पुरावा होता. परंतु जोखमीने त्या निषिद्ध क्षणाचे मूल्य वाढवले. त्याने गाला डिनरची कल्पना केली जिथे ते एकत्र दिसतील, औपचारिक अंतर राखतील, तर त्यांचे शरीर लोणावला पर्वतांच्या अंधारात झालेल्या गुप्त स्पर्शाच्या आठवणीने ओरडत असेल. त्याने बांधलेले परिपूर्ण सार्वजनिक जीवन आता फक्त एक रिकामे कवच होते, एक विलासी वातावरण होते जे स्वतःला आणि तिला वाचवण्यासाठी तो नष्ट करण्यास तयार असलेल्या कुटुंबाचा नैतिक आभास लपवत होते. रियाने हात पुढे करून अद्वैतच्या शर्टच्या कॉलरला स्पर्श केला. हा एक धाडसी हावभाव तिला आश्चर्यचकित करतो. कापडाचा महागडा पोत आणि तिच्या नाजूक बोटांखाली त्याच्या मानेचा उबदारपणा जाणवतो. तिच्या पैठणी सिल्क आणि त्याच्या काल्या सिल्कमधील फरक म्हणजे निषिद्ध बंध तयार होण्याचे रंग आणि हेतूंचे गुंफलेले मिश्रण जे तर्क आणि त्या दोघांनी दर्शविलेल्या सन्मानाला आव्हान देते याचे रूपक होते. अद्वैतने तिचे मनगट धरले, तिला दूर ढकलण्यासाठी नाही, तर पीडिततेच्या मुखवटाखाली लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या इच्छेला प्रत्यय देणारी वेगवान नाडी जाणवण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी, भुकेलेली स्त्री प्रकट करण्यासाठी. त्याने तिला जवळ ओढले, वादलाच्या धोक्यांकडे आणि उपग्रहाद्वारे ट्रेक होण्याची शक्यता दुर्लक्ष करून त्यांच्यावर ओढवलेल्या शारीरिक निकडीच्या समोर मध्यवर्ती कन्सोल एक क्षुल्लक अडथळा बनला. तुझा भाऊ तुमच्या विचारांनाही पात्र नाही, रिया, तुमची निष्ठा तर सोडाश. तो कुरकुरला, त्याचे ओठ जवळ तिच्या कानाच्या लोटाला घासत होते. तिच्या मणक्यातून थरथरणाऱ्या लाटा पसरत होत्या ज्यामुळे ती थोडीशी कमांडदार झाली. प्रत्येक शब्दाबरोबर त्यांच्यातील कामुक संबंध वाढत गेला, दुहेरी संवादांचा एक संवाद जिथे उपमजकूर नेहमीच त्वचा, स्पर्श आणि दोघांनाही हव्या असलेल्या संपूर्ण आत्मसमर्पणाबद्दल होता. एसयूव्हीची भौतिक लक्झरी आता एका सोनेरी तुरुंगासारखी वाटत होती जी ते पेटवणार होते. वर्षानुवर्षे मूक निरीक्षण आणि अनिर्बंध इच्छेमुळे निर्माण झालेल्या उत्कटतेसाठी आरामाचे ज्वलनात रूपांतर करत होते. व्यावसायिक कामगिरीच्या मागे लपलेले अद्वैताचे लैंगिक एकटेपणा रियाच्या भावनिक एकांतात आरसा शोधत होते, एक पोकळी निर्माण करत होते, जी केवळ अंतिम उल्लंघनाने भरून काढता येत होती. रियाने डोळे बंद केले, तिच्या त्वचेवर त्याच्या श्वासाच्या संवेदनांना शरण गेली. तिच्या बनावट लग्नात तिला मिळालेल्या सततच्या थंडपणाच्या अगदी विरुद्ध शेवटी तिला संपूर्ण ते दिसू लागले. तिला माहीत होते की ते विणू लागलेले खोटे खूप मोठे आणि गुंतागुंतीचे असेल, ज्यामध्ये वकील, गप्पाटप्पा आणि एका शक्तिशाली कुटुंबाचा रोष यांचा समावेश असेल. परंतु अद्वैतच्या मानेवरच्या हाताची उबदारता कोणत्याही घोटाळ्याला पात्र होती, ज्याच्याकडे जग बदलण्याची शक्तीच नव्हती, पण ज्याने तिला जवळजवळ हिंसक तीव्रतेने हवे होते. अशा माणसाकडून संरक्षण मिळवण्याचा मोह दुर्लक्षित असलेल्या व्यक्तीसाठी अप्रतिरोधक होता. ते दोघे धोकादायक बुद्धिबलाच्या पटावरचे खेळाडू होते, जिथे प्रत्येक मोहक चाल म्हणजे रात्रीच्या अखेरीस त्यांना माहीत असलेल्या जीवनापासून मागे हटता येणार नाही याची खात्री करण्यासाठी एक योजनाबद्ध खेळ होता. अद्वैत तिच्या ओठांच्या वलणावर लक्ष ठेवून होता. त्यांनी वचन दिलेल्या पापाची चव कल्पना करत होता, तर त्याचे मन आधीच त्याच्या विश्वासघाताच्या खुणा लपवून ठेवण्यासाठी त्याच्या नशिबाचा वापर करून दोघांसाठी सुरक्षित आश्रय कसा निर्माण करायचा याचा कट रचत होते. त्याला त्याच्या नसांमधून द्रवरूप आगीसारखे एड्रेनालाईन वाहत असल्याचे जाणवले, एक अशी चैतन्यशीलता जी त्याने दशकांमध्ये अनुभवली नव्हती. हे सिद्ध करते की खरी शक्ती संपादनामध्ये नाही तर निषिद्ध गोष्टींवर विजय मिळवण्यात आहे. ते ज्या निंदनीय खाजगी जीवनाची सुरुवात करणार होते, ते त्याला परिभाषित करणाऱ्या संक्षारक कंटाळवाण्यावर उतारा होते, कोणत्याही रिअल इस्टेट कराराद्वारे प्रदान करू शकत नसलेल्या कच्च्या भावनांचे वचन. त्याला माहीत होते की सामाजिक निर्णय निर्दयी असेल, परंतु रियाची नजर म्हणत होती की ती त्या विद्युत शारीरिक संबंधाच्या नावाखाली त्याच्यासोबत झलण्यास तयार आहे. गाडीतील तणाव इतका स्पष्ट होता की त्याचे स्वतःचे वजन होते, एक गुरुत्वाकर्षण जे त्यांचे हात, त्यांचे ओठ आणि त्यांचे आत्मा लादलेल्या नियतीच्या विरोधात इच्छा आणि बंडाच्या
एका सामान्य केंद्राकडे खेचत होते. प्रत्येक स्पर्श प्रतिकाराच्या कठेने भरलेला होता जो शेवटी झुकला होता. त्याने प्रवासाला आत्मशोध आणि कामुक मुक्तीच्या प्रवासात रूपांतरित केले, जे त्यांच्यापैकी कोणीही कधीही विसरणार नाही किंवा पश्चात्ताप करणार नाही. अद्वैतला असे वाटले की तो शेवटी त्याचे जीवन एका वास्तविक ठिकाणी नेत आहे, संख्यांच्या स्वयंचलित आणि शीतलतेपासून दूर, केवळ चंदनाच्या सुगंधाने आणि इच्छेच्या अधिकाराने, त्याच्या मालकीच्या शरीराच्या उबदारतेने. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि डॅशबोर्डच्या निळसर प्रकाशात मोहक खोट्या जीवनाचे वचन छामड्याच्या चादरीमध्ये केलेल्या रक्तकराराच्या तीव्रतेने सीलबंद झाले. तो आपल्याला शोधून काढेल. अद्वैत, त्याच्याकडे या गाडीचा ट्रेनकर आहे. रियाने इशारा दिला. जरी तिच्या आवाजात भीती नव्हती, तर अशा व्यक्तीचा विरोध होता जो आता तिच्या स्वतःच्या पतनाच्या परिणामांची पर्वा करत नाही. अद्वैत हसला, एक गडद भक्षक हास्य जे त्याच्या मजबूत वैशिष्ट्यांना उजलवून देत होते. ज्याला स्वतःच्या रक्ताचीही भीती वाटत नव्हती. जेव्हा तो स्वतःच्या विचारसरणीचे रक्षण करण्याचा विचार करत होता, तेव्हा तो प्रकट झाला. त्याने कोरड्या स्पर्शाने नेव्हिगेशन सिस्टम बंद केली, बाहेरील जगाशी शेवटचा दुवा तोडला आणि त्यांना अशा अदृश्यतेत बुडवले जे भयानक आणि मुक्त करणारे होते. एक अशी जागा जिथे नियम अस्तित्वात नव्हते. प्रलोभनाचा खेळ विश्वासघाताच्या युतीमध्ये विकसित झाला होता आणि त्यात असलेल्या जोखमीमुळे रियाचा प्रत्येक श्वास त्याच्या विजयांच्या संग्रहासाठी अधिक मौल्यवान ट्रॉफी बनला. त्यांनी प्रक्षेपित केलेल्या परिपूर्ण कुटुंबाची प्रतिमा आणि त्या निषिद्ध संबंधाची वास्तविकता यांच्यातील फरक अद्वैतसाठी विकृत आनंदाचा स्रोत होता, ज्याला नेहमीच त्याच्या उच्चभ्रू सामाजिक वर्तुळातील ढोंगीपणाचा तिरस्कार होता. त्याला रियामध्ये केवळ त्याला हवी असलेली स्त्रीच दिसली नाही, तर एका कृतज्ञ भावाचा आणि पतितवंशाचा आधार घेणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध सूड घेण्याचे साधनही दिसले. त्याने तिच्या हातावर ठेवलेला प्रत्येक स्पर्श म्हणजे बंडखोरीचे कृत्य होते. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा आणि कुटुंबाच्या अपेक्षांपेक्षा त्याच्या इच्छा जास्त वजनदार असल्याचे प्रतिपादन होते, ज्यांनी त्याला कधीही सल्ला दिला नाही. रिया अद्वैतच्या नजरेखाली फुलली. तिची उदासीनता अवज्ञाच्या ज्वालेत रूपांतरित झाली, ज्यामुळे ती विलासिता आणि वादलाच्या त्या वातावरणात आणखी चुंबकीय आणि धोकादायकपणे आकर्षक बनली. त्यांना माहीत होते की खोटे बोलणे परिपूर्णपणे सांगावे लागेल, सराव केलेल्या हास्यांसह आणि नजरेला टाळून. परंतु तेथे BMWच्या शांततेत सत्य हेच महत्त्वाचे होते. घाम आणि श्वासाने बनलेले सत्य. त्यांच्यातील भौतिक रसायनशास्त्र निर्विवाद होते. निसर्गाची एक शक्ती जी केवळ शब्दांनी किंवा भावाच्या निष्काळजीपणामुळे आधीच मोडलेल्या बंधुत्वाच्या निष्ठेची आश्वासने देऊन रोखता येत नव्हती. अद्वैतला असे वाटले की कारच्या आतील भागाचा प्रत्येक तपशील, चामड्याच्या वासापासून ते डॅशबोर्डच्या तेजापर्यंत, रियाच्या उपस्थितीने पुन्हा तयार होत आहे, जो त्यांच्या सर्वात मोठ्या अपराधासाठी सेटिंग बनत आहे. प्रलोभन हा एक भूलभुलैया होता जो त्यांनी स्वेच्छेने प्रवेश केला होता. त्यांना हे माहीत होते की केंद्र बाहेर पडण्याचा मार्ग नाही, तर संपूर्ण शरणागती आहे जी कायमची आणि अपरिवर्तनीयपणे त्यांची ओळख बदलेल. त्याला शोधू द्या, त्याला सावलीत आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू द्या. अद्वैत कुरकुरला. त्याचा हात आता रियाच्या साडीच्या रेशमावर सरकत होता. त्याच्या उत्सुक बोटांच्या टोकांवर महागड्या भरतकामाचा पोत जाणवत होता. त्याने तिच्या प्रतिकाराचा शोध घेतला. ती दुसऱ्या क्षणी अधिक जोरदारपणे शरणागती पत्करण्यासाठी कशी संकोच करते हे जाणवले. संगोपन आणि त्याला पाहण्यास आवडणारी अंतःप्रेरणा यांच्यातील अंतर्गत संघर्ष, पकडले जाण्याची भीती ही इच्छा असह्य करणारी मसाला होती. एक तणाव ज्यामुळे अद्वैतच्या मंदिरातील रक्ताची नाडी आणि रियाचा गर्भ त्याच्या प्रभावी उपस्थितीला प्राथमिक प्रतिसाद म्हणून आकुंचन पावत होता. त्या खाजगी वासनेच्या वेदीवर त्यांचे सार्वजनिक जीवन बलिदान देणार होते आणि दोघेही त्यांनी निवडलेल्या नशिबाला कोणताही प्रतिकार करण्यास तयार दिसत नव्हते. गाडीतील सावल्या प्राचीन रहस्य कुजबुजत होत्या. वर्षानुवर्षे कौटुंबिक जीवनात शांतपणे देवाणघेवाण केलेल्या सर्व दडपलेल्या इच्छांचे प्रतिध्वनी.
आता मुंबई पुणे महामार्गाच्या अंधारात तिला एक आवाज सापडला. रियाला वाटले की ती अखेर एका सुस्त झोपेतून जागा होत आहे. तिची त्वचा अद्वैतच्या स्पर्शाला प्रतिसाद देत आहे, जणू काही ती केवळ त्याच्यासाठीच बनवली गेली आहे. अनुपस्थित पतीच्या कटू आठवणींकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील कामुक संबंध स्वतःची एक भाषा होती. किमान हावभाव आणि संयमी उसासे यांनी बनलेला होता. एक संवाद जो बोलण्याच्या पलीकडे होता आणि त्यांना अशा पातळीवर एकत्र करत होता जिथे पैसा कधीही पोहोचू शकत नव्हता. ते उत्कटतेच्या गुन्ह्यात भागीदार होते आणि त्या जाणीवेच्या ॲड्रेनालाईनने त्यांना अजिंक्य आणि असुरक्षित बनवले होते. त्याचवेळी शक्ती आणि आत्मसमर्पणाच्या नृत्यात जे त्याच्या शिखरावर पोहोचले होते. अद्वैत आणखी जवळ झुकला. चंदनाचा आणि पावसाचा सुगंध आता इतका तीव्र होता की त्याला वाटले की तो त्यात बुडू शकतो. एक घोड मृत्यू जो तो रियाला पूर्णपणे ताब्यात घेऊन जाईल, तर तो संकोच न करता स्वीकारेल. त्याने तिच्या डोळ्यांतील संकोच नाहीसा होता. त्याची जागा प्रेम मिळवण्याच्या तीव्र दृढनिश्चयाने घेतली. त्याच्यासारखा माणूसच इतक्या दुर्लक्षित व्यक्तीला देऊ शकतो, अशा क्रोधाने इच्छित असल्याचे पाहिले. त्यांच्या सभोवतालच्या भौतिक विलासिता आणि त्यांना जाणवणारी भावनिक भूक यांच्यातील फरक हा अंतिम पुरावा होता की संपत्ती ही केवळ एक मुखवटा होती आणि खरा खजिना पैठणी रेशमाखाली लपलेला होता. खोटे त्यांच्या हृदयात आधीच सांगितले गेले होते आणि मोहाने त्याचे चक्र पूर्ण केले होते. त्या कृतीसाठी फक्त जागा उरली होती जी त्या शक्तिशाली कुटुंबाच्या इतिहासाचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. आतील वादलाची तीव्रता त्यांना ग्रासण्यापूर्वी बाहेरील वादल कमी होत असल्याचे दिसत होते. पावसाचा आवाज एकत्रितपणे धडधडणाऱ्या हृदयांच्या धडधडण्यापेक्षा फक्त एक दूरचा प्रतिध्वनी बनत होता. अद्वैतला असे वाटले की त्याच्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग त्याच्या शेजारी असलेल्या स्त्रीशी एकरूप झाला आहे. जीवशास्त्र आणि समाजशास्त्राला आव्हान देणारा एक संबंध जो निषेध आणि संचित इच्छांच्या सुपीक जमिनीत जन्माला आला होता. त्याला माहीत होते की त्याचा भाऊ लवकरच हाक मारू लागेल. बाह्य जगाचा दबाव वासनेचा तो बुडबुडा तोडण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्या क्षणी तो काल आणि अवकाशाचा एकमेव स्वामी होता. रियाने त्याच्याकडे असे पाहिले की जणू तो तिचा तारणहार आणि तिचा जल्लाद आहे. एक द्वैत जो अद्वैतने अशा अभिमानाने स्वीकारला, जो प्रेम आणि ताबा या एकाच मौल्यवान नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जाणतो. तू आता माझी आहेस रिया, आणि स्वर्ग किंवा नरक आज रात्री या गाडीत जे घडले ते बदलू शकत नाही, त्याने घोषित केले. संरक्षण आणि स्वादिष्ट शाप दोन्हीचे आश्वासन देणाऱ्या नजरेने वचनावर शिक्कामोर्तब केले. खोट्याचा खेळ जिंकला गेला कारण त्यांच्या शरीराचे सत्य निर्विवाद होते. एक भौतिक वास्तव जे त्याच्या निंदनीय आणि चुंबकीय परिमाणात कोणीही पुसून टाकू किंवा कमी करू शकत नाही. परिपूर्ण सार्वजनिक जीवन मृत झाले होते आणि त्याच्या राखेतून काहीतरी अधिक चैतन्यशील आणि धोकादायक निर्माण झाले. विश्वासघाताच्या उष्णतेत आणि एका लक्झरी एसयूव्हीच्या नवीन चामड्याच्या गुलगुलीतपणात एक मिलन निर्माण झाले. ते परिणामांना तोंड देण्यास तयार होते कारण एकमेकांशी असलेले असण्याचे बक्षीस अद्वैतच्या रिअल इस्टेट साम्राज्याला कधीही मिळू शकणाऱ्या कोणत्याही भाग्यापेक्षा मोठे होते. अद्वैतच्या हातात रियाच्या साडीचा ताबा सापडला. एक अशी हालचाल जी इतक्या स्पष्ट हेतूने भरलेली होती की हवा त्यांच्या दोन्ही फुफ्फुसातून बाहेर पडल्यासारखी वाटत होती. शुद्ध स्फटिकासारखे इच्छेसाठी फक्त जागा उरली होती. पकडले जाण्याचा धोका आता एक निश्चितता होती जी त्यांनी स्वीकारली होती. भीतीच्या ताणाचा वापर करून आनंदाचा ताण वाढवला. मोहाच्या दुष्ट चक्रात ज्याला कोणतीही मर्यादा किंवा नैतिक ब्रेक माहीत नव्हते. ते घोटाळ्यांच्या वादलाच्या केंद्रस्थानी होते आणि वादलाच्या डोल्यातील शांतता त्वचेच्या विरुद्ध त्वचेची, चंदनाच्या सुगंधाची आणि कधीही न संपणाऱ्या रात्रीची प्रतिज्ञा होती. प्रवासी म्हणून अद्वैतचे जीवन संपले होते. तो आता एका निषिद्ध नशिबाचा पायलट होता जो रियाला वेदनेपासून दूर नेत होता आणि त्याच्या स्वतःच्या अंधाऱ्या संरक्षणात्मक इच्छेच्या हृदयात घेऊन जात होता. सावल्यांच्या या खेळात डेनशबोर्डच्या निळ्या प्रकाशाने अद्वैतच्या डोळ्यांतील दृढनिश्चयाचा प्रकाश टिपला तर रिया अपरिहार्यतेकडे झुकली. त्याच्या पतनाची कल्पना
आणि त्याच्या नवीन राज्याची राणी म्हणून तिची भूमिका स्वीकारली. ते नैतिक क्षय लपवणाऱ्या विलासाचे मूर्त स्वरूप होते. परंतु त्या क्षयात त्यांना त्यांच्या मागील जन्मात कधीही स्वाक्षरी केलेल्या कोणत्याही करारापेक्षा किंवा लग्नाच्या प्रतिज्ञापेक्षा शुद्ध सत्य सापडले. प्रलोभन जिंकले होते आणि खोटे आता त्यांच्या नवीन वास्तवाचा पाया होते. निषिद्ध इच्छा आणि उत्कटतेने बनलेला एक भक्कम पाया जो पुरुष आणि निसर्गाच्या सर्व नियमांना आव्हान देतो. त्यांच्या जीवनाचा पुढचा अध्याय गुप्तपणे लिहिला जाईल, परंतु त्यांच्यापैकी कोणीही प्लास्टिक आणि सोन्याच्या जगात कधीही कल्पना केली नसेल इतक्या तीव्रतेने. रियाच्या सेल फोनच्या झोरझोरात कर्कश रिंगने गाडीतील शांतता अचानक भंगली. जो सेंटर कन्सोलवर होता त्याची स्क्रीन तिच्या पतीच्या, अद्वैतच्या भावाच्या नावाने वारंवार उजळत होती. तो आवाज एका पवित्र संग्रहालयातील फायर अलार्मसारखा होता, जो त्या बख्तरबंद SUV-मध्ये होणाऱ्या अपवित्रतेचा निषेध करत होता. परंतु दोघांपैकी कोणीही उत्तर देण्यास तयार नव्हते. बाह्य निकडीला इच्छेच्या शांततेत मरू देत होते. अद्वैतने बर्फाल तिरस्काराने उपकरणाकडे पाहिले. निष्काळजीपणा आणि स्वार्थामुळे त्याच्यासाठी सर्वात मौल्यवान असलेले जे आधीच गमावले होते त्या माणसाने नियंत्रण मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न केल्याचे पाहून विकृत समाधान वाटले. त्याच्यासाठी तो रिंग हा अंतिम पुष्टीकरण होता की कौटुंबिक निष्ठेची जागा अधिक अंतर्दृष्टीने आणि अपरिवर्तनीय ताब्यात घेतली गेली आहे. त्याच्या मेव्हणीची गाडी विजयाच्या क्षेत्रात रूपांतरित झाली आहे. तणावाची तीव्रता तेव्हा टोकाला पोहोचली जेव्हा अद्वैतने एका जलद आणि निर्णायक हालचालीत रियाचा सेल फोन घेतला आणि तो बंद केला, जणू काही त्याच्या नवीन जगातून एखादा असंबद्ध कचरा फेकून देत होता. त्याने रियाकडे लक्ष वळवले, जिच्या डोळ्यांना धक्का बसला होता आणि अचानक स्पष्ट झाले होते की ती आतापर्यंत जे खोटे जीवन जगत होती त्याकडे परत जाणार नाही. तिचा श्वासोच्छ्वास कमी ऐकू येत होता आणि तिच्या शरीरातून निघणारी उष्णता अद्वैतच्या हृदयाभोवती असलेला बर्फाचा शेवटचा थर वितळवत असल्याचे दिसून आले, ज्यामुळे तो शरणागतीसाठी तहानलेला माणूस प्रकट झाला. तो आता इथे तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. रिया, ही जागा माझी आहे आणि आता तूही आहेस. तो कुरकुरला. त्याचे शब्द दोघांच्याही हृदयाचे ठोके जलद करत होते. वेल ही एक मर्यादित लक्झरी आहे हे जाणणाऱ्या व्यक्तीच्या तत्परतेने अद्वैताने ढोंग सोडून दिला आणि रियाला त्याच्या मांडीवर ओढले. स्टिअरिंग व्हील आणि सीटमधील लहान जागा स्फोटक शारीरिक संबंधासाठी उत्प्रेरक बनली. तिच्या साडीचा रेशमी भाग सीटच्या चामड्यावर एका आवाजाने सरकला आणि प्रोत्साहनाची कुजबूज झाली. तर अद्वैतचे हात तिच्या कंबरेचा वळण एका अशा अधिकाराने शोधत होते ज्याने तिचा श्वास रोखला. पाऊस आणि चंदनाचा सुगंध शिगेला पोहोचला, ज्यामुळे एक संवेदी धुके निर्माण झाले जे त्यांना बाहेर अजूनही असलेल्या वादलापासून वेगळे करत होते, ज्यामुळे BMWच्या आतील भाग एकमेव अस्तित्वात असलेला विश्व बनला. स्पर्श झालेल्या त्वचेचा प्रत्येक इंच भूतकालाविरुद्ध युद्धाची घोषणा, निष्क्रिय तर्क आणि जबरदस्त उत्कटतेमधील थेट संघर्ष होता. रियाला अद्वैतची ताकद जाणवली. व्यावसायिक जगात त्याने वापरलेली शक्ती आता एका भौतिक चुंबकात रूपांतरित झाली जी तिच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत होती. तिच्याकडून असे उसासे काढले जे तिला कधीच माहीत नव्हते की ती उत्सर्जित करण्यास सक्षम आहे. तिने अद्वैतच्या लहान केसांमध्ये बोटे घाडली, त्याला जवळ ओढले, त्याच्या संवेदनशील त्वचेवर त्याच्या खोडाच्या ब्रशचा अनुभव घेतला आणि तिच्या मणक्याखाली धक्कादायक लाटा पाठवल्या. तिच्या शेवटच्या बचावांना चिडले. शरणागती पूर्ण होती. निषिद्ध संवेदनांच्या महासागरात उडी मारली जिथे शेवटी संरक्षणात्मक आणि पूर्ण क्रोधाने इच्छित असण्याच्या अफाट आनंदाने अपराधीपणा लवकरच बुडाला. पापाचा कलस फक्त शारीरिक कृती नव्हता, तर कोणत्याही रक्ताच्या नात्यापेक्षा किंवा सामाजिक करारापेक्षा ते एकमेकांचे आहेत ही आध्यात्मिक स्वीकृती होती. पूर्णपणे धुसर झालेला काच आता पूर्ण शरणागतीच्या दृश्यासाठी एकांततेचा पडदा होता, जिथे रिअल इस्टेट टायकून आणि दुर्लक्षित वहिनीनेल्या प्रकाशाखाली त्यांच्या एकाकीपणाला बंड आणि वासनेच्या एकाच कृतीत विलीन करतात. अद्वैताला रियाच्या पायात त्याच्या विरुद्ध थरथर जाणवली, एक शारीरिक प्रतिक्रिया
जी त्याला त्याच्या विवेकाच्या काठावर ढकलली, ज्यामुळे तो त्याच्या लक्षावधी लोकांना विसरून गेला आणि त्याच्या उत्सुक बोटांखाली असलेल्या त्या अंबर त्वचेच्या पोतवर लक्ष केंद्रित करू लागला. ते दोन निर्वासित होते ज्यांना एकमेकांमध्ये आश्रय मिळाला होता. $7 लाख एसयूव्हीच्या विलासिता पाप आणि मुक्तीच्या अभयारण्यात होते, ज्याची तीव्रता कोणताही राजवाडा करू शकत नाही. तणाव इतका प्रचंड होता की प्रत्येक हालचाल मंद गतीने, प्रत्येक स्पर्श पर्वतांच्या अंधारात आनंद आणि परस्पर शोधाचा शाश्वत अनुभव होता. तू हे का करतोयस, अद्वैत? तिने विचारले. तिचे डोळे मंद प्रकाशात त्याला शोधत होते, त्या परमानंदाच्या क्षणी त्यांना गिलंकृत करणाऱ्या शारीरिक इच्छेच्या पलीकडे सत्य शोधत होते. अद्वैत एका सेकंदासाठी थांबला. त्याचे कपाल तिच्या कपालावर दाबले. सामायिक उबदारपणा आणि नशिबाच्या दबावाखाली तुटणाऱ्या हाय व्होल्टेज ताराप्रमाणे त्यांच्यामध्ये अजूनही कंप पावणारी वीज जाणवली. कारण मी माझ्या भावाला दिलेल्या विलासाने त्याचे चारित्र्य भ्रष्ट केले आहे आणि आता मी त्याच शक्तीचा वापर करून तो ज्या सावलीत बनला आहे त्यातून तुला मुक्त करेन, त्याने क्रूर प्रामाणिकपणे उत्तर दिले. त्याचे शब्द त्यांच्या निषिद्ध मिलनाचा अंतिम शिक्का होते. पापाला त्याच्या भावाच्या सामान्यतेविरुद्ध काव्यात्मक न्यायाच्या कृतीत रूपांतरित करत होते. विजेच्या चमकांमधील शांततेत रक्तावरील निष्ठा आणि इच्छेवरील निष्ठा यांच्यातील संघर्ष तिथेच संपला. एका उत्कटतेच्या जबरदस्त विजयाने जो खूप दिवसांपासून दाबून ठेवला गेला होता आणि दुसऱ्या सेकंदासाठीही रोखता येत नव्हता. रियाने त्याच्या गल्याभोवती आपले हात गुंडाळले. त्याने देऊ केलेल्या नशिबाला स्वीकारले, एक असे जीवन जिथे ती आता एक उपभोग्य वस्तू राहणार नाही, तर एका अशा पुरुषाची जोडीदार असेल ज्याला त्याच्याकडे असलेल्या गोष्टींचे मूल्य माहीत असेल. तिचे आत्मसमर्पण पूर्ण झाले. विषारी कुटुंबाशी बांधलेल्या सर्व बंधनांचा त्याग. अद्वैतच्या बाहूमध्ये ती शक्ती शोधत होती जी तिला कधीही जगाच्या आणि त्याच्या ढोंगी नियमांचा सामना करावा लागला नाही. कारचे आतील भाग त्यांच्या एकतेच्या ऊर्जेने स्पंदित झाले. संवेदनांचा एक कलश ज्याने बाह्य वादलाला त्यांना एकत्र करणाऱ्या वादलाच्या तुलनेत केवळ तपशिलात रूपांतरित केले. अद्वैतला असे वाटले की त्याच्या अस्तित्वाच्या प्रत्येक तंतू रियाच्या उपस्थितीने पुन्हा लिहिला जात आहे. त्याची महत्वाकांक्षा आता एकाच उद्देशावर केंद्रित होती, तिला पुन्हा कधीही त्या गाडीपर्यंत आणलेल्या दुर्लक्षाचे दुःख जाणवणार नाही याची खात्री करण्यासाठी. त्याने तिचे चुंबन घेतले जे मालकी आणि मुक्ती देणारे होते. त्याच्या ओठांवर पाऊस आणि चंदनाचे लाकूड चाखत होते, एक मिश्रण जे त्यांच्या नवीन, गुप्त आणि चैतन्यशील अस्तित्वाचा सुगंध बनेल. तणाव शिगेला पोहोचला होता आणि त्यानंतर झालेल्या इच्छेचा स्फोट दोघांसाठीही मुक्तता होती. अदृश्य साखल्या तोडणे ज्या त्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या स्वतःच्या मुखवटाच्या जीवनाच्या कैदेत ठेवत होत्या, ते आता एक झाले होते. पापाच्या उष्णतेत अडकले होते आणि उत्कटतेच्या एका नवीन साम्राज्याच्या जन्माचे साक्षीदार असलेल्या कारच्या चिलकतीने संरक्षित होते. अद्वैतच्या मानेवर कुजबुजलेले रियाचे छोटे वाक्य एखाद्या अपवित्र वेदीवरील प्रार्थनांसारखे होते. प्रत्येक वाक्य संपूर्ण शरणागती आणि महामार्गावर त्यांनी मागे सोडलेल्या वास्तवाकडे कधीही परत न येण्याच्या इच्छेला बलकटी देत होते. त्याने तिला अशा शक्तीने धरले जे शाश्वत संरक्षणाचे आश्वासन देते. दिवसाच्या प्रकाशात त्यांच्या निषिद्ध मिलनाचा घोटाळा उघड झाल्यावर जग त्यांच्यावर टाकू शकेल अशा कोणत्याही न्यायापासून आश्रय देते. पापाचा कलशघोड होता, एका उदासीनतेने भरलेला होता जो केवळ निषिद्ध प्रेमातच असतो. विजय आणि शोकांतिकेचे मिश्रण ज्यामुळे त्यांना त्यांच्या परिपूर्णतेच्या जगात कधीही नव्हते त्यापेक्षा अधिक जिवंत केले. ते फक्त प्रेमी नव्हते, ते विलासी अवशेषांवर वास्तविक आणि मूर्त काहीतरी बांधण्यासाठी एका क्षीण वंशाचा पाया नष्ट करणारे क्रांतिकारक होते. महागड्या परफ्यूममध्ये मिसळलेल्या घामाने एक दाट वातावरण निर्माण केले. BMWच्या प्रत्येक क्युबिक इंचात वासनेचे धुके भरले, ज्यामुळे हवा दुर्मिळ झाली आणि नैतिकतेपासून पळून गेलेल्या दोन लोकांसाठी अनुभव आणखी तीव्र झाला. अद्वैतला वाटले की रिअल इस्टेट मार्केटवर त्याने वापरलेली शक्ती रियाला त्याच्या
हातात वितळताना पाहण्याच्या शक्तीच्या तुलनेत नगण्य आहे. एक अशी कामगिरी जी कोणताही करार वर्णन करू शकत नाही किंवा हमी देऊ शकत नाही. त्याला माहीत होते की त्याचा भाऊ अजूनही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करेल. बाहेरील वादळ अजूनही एक शारीरिक धोका आहे, परंतु इच्छेच्या त्या बुडबुड्यात त्याला अभेद्य आणि त्याच्या नशिबाचा पूर्णपणे स्वामी वाटला. कलस त्याच्या शिखरावर पोहोचला होता, ज्यामुळे ते थकले होते आणि गुंतागुंतीच्या अदृश्य धाग्याने जोडले गेले होते, जे घटस्फोट किंवा कौटुंबिक घोटाला कधीही तोडू शकत नव्हते किंवा तोडू शकत नव्हते. रियाने अद्वैतच्या छातीवर डोके टेकवले. युद्धाच्या ढोलकीसारखे त्याचे हृदयाचे ठोके ऐकत होती. एक लय जी आता तिच्या स्वतःच्या जीवनाची लय ठरवत होती, तिच्या अनिश्चितता आणि एकाकीपणापासून दूर. तिला त्या प्रभावशाली शरीराचे संरक्षण वाटले, एका अशा पुरुषाची सुरक्षितता जो स्वतःच्या रक्ताचा सामना करून तिला आपल्या शेजारी राहण्यास घाबरत नव्हता, आणि ही धारणा तिने अनुभवलेली सर्वात शक्तिशाली कामोत्तेजक होती. परिवर्तन पूर्ण झाले होते. ती आता असुरक्षित वहिनी नव्हती, तर ती स्त्री होती जिने तिच्या कुटुंबातील सर्वात शक्तिशाली पुरुषाचे हृदय जिंकले होते. सत्तेचे संतुलन कायमचे बदलले होते. पाप झाले होते आणि त्या पार्श्वभूमीवर त्या लहान आणि अनेकदा अर्थहीन अस्तित्वात खरोखर काय महत्वाचे आहे याबद्दल एक स्पष्टता सोडली होती. अद्वैतने धुसर काचेकडे पाहिले आणि त्याला स्वतःच्या पत्नाचे प्रतिबिंब दिसले. एक प्रतिमा जी त्याने शांत विजयाच्या हास्याने स्वीकारली होती. हे माहीत होते की त्या क्षणापासून त्याच्या नशिबाला एक नवीन आणि खरा उद्देश मिळेल. त्याने रियाच्या केसांवर हात फिरवला, ओल्या धाग्यांचा मऊपणा जाणवला आणि स्वतःला वचन दिले की त्यांच्या सभोवतालची विलासिताही त्यांच्या दोघांसाठी तो निर्माण करणार असलेल्या उत्कटतेच्या आणि आदराच्या जीवनाची पार्श्वभूमी असेल. पापाचा कलस निघून गेला होता. त्याच्या जागी परिणामांना तोंड देण्याचा एक अढळ दृढनिश्चय होता, जो एका वादळी रात्रीत तर्क आणि परंपरेवर मात करणाऱ्या इच्छेने प्रेरित होता. ते जे घडणार होते त्यासाठी तयार होते, कारण संपूर्ण शरणागती हा त्यांचा सर्वात मोठा विजय आणि त्यांचा घोड अपराध होता. गाडीतील वातावरण शांत होऊ लागले, परंतु हवेत अजूनही उरलेला तणाव कंप पावत होता. सतत आठवण करून देत होता की तिथे जे घडले ते पूर्ववत करता येणार नाही किंवा विसरता येणार नाही. त्यांना नंतर कितीही खोटे बोलावे लागले तरी. रिया अद्वैतच्या मांडीवर बसली. त्याच्या शरीराची उबदारता आणि त्याच्या मिठीची दृढता जाणवत होती. तिला माहीत होते की ही बख्तरबंद एसयूव्ही एका दुःखी विवाहाच्या तावडीतून तिच्या खऱ्या मुक्ततेचे दृश्य होती. अद्वैतने पेननल परत चालू करण्यापूर्वी त्यांनी शेवटचे एकमेकांकडे पाहिले आणि निळ्या प्रकाशाने त्यांच्या डोळ्यात नवीन वास्तव टिपले. कधीही उच्चारलेल्या कोणत्याही पवित्र प्रतिज्ञापेक्षाही अधिक मजबूत पापाचे एकीकरण. कलस म्हणजे एका युगाचा अंत आणि एका घोटाळ्याची सुरुवात जी येणाऱ्या पिढ्यांसाठी सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये कुजबुजत राहील. सत्तेच्या सर्वोच्च पदांवर निषिद्ध इच्छा आणि विश्वासघाताची ही कहाणी तुम्हाला आवडत आहे का? तणाव फक्त सुरुवात आहे आणि त्याचे परिणाम विनाशकारी असतील. पाप आणि मुक्तीच्या या गाथेचा प्रभावी शेवट चुकवू नये म्हणून लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आपण धक्कादायक निष्कर्षाकडे जाऊया. गोव्यात दुसऱ्या दिवशी सकाळी समाजाला अपेक्षित असलेला पश्चात्ताप नव्हता, तर उष्णकटिबंधीय सूर्याखाली एक स्पष्टता आली, ज्या कलादालनाला अद्वैत आणि रिया आता घर आणि पवित्र स्थान म्हणत होते. वादळात त्या महामार्गावरून त्यांचे पलायन त्यांच्या पूर्वीच्या जीवनाच्या नियंत्रित विध्वंसाची सुरुवात होती. एक अशी प्रक्रिया जिथे अद्वैतची विलासिता त्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या विषारी प्रभावाला चिरडून टाकणारी हातोडी होती. रिया आता दुर्लक्षित पत्नी नव्हती, तर एक व्यवसाय आणि जीवनसाथी होती, जिच्या डोळ्यांत आता तिने स्वतः तयार केलेल्या के नवहासाचा प्रकाश प्रतिबिंबित होत होता. एकेकाली वेदनेच्या कवचासारखे वाटणाऱ्या पैठणी साडीच्या बेड्यांपासून मुक्त. विश्वासघाताच्या घोटाळ्याने रिअल इस्टेट साम्राज्याचा पाया हादरवला होता, परंतु अवशेषांमधून अद्वैतने काहीतरी अधिक मजबूत बांधले होते. कच्च्या सत्यावर आधारित जीवन. घटस्फोट हा एक रक्तरंजित लढाई होती, जी न्यायालयात
आणि गॉसिप वृत्तपत्रांच्या पानांवर लढली गेली होती, जिथे अद्वैतच्या भावाने त्याला विश्वासघात करणाऱ्यांची प्रतिष्ठा नष्ट करण्यासाठी प्रत्येक प्रभावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तथापि त्याने अद्वैतच्या धोरणात्मक शीतलतेला कमी लेखले, जो त्याच्या भावाच्या बेवफाई आणि दुर्लक्षाच्या नोंदींचा वापर करून आरोप शांत करण्यास आणि पारंपरिक कुटुंबासाठी काही न ठेवता रियाचे स्वातंत्र्य सुरक्षित करण्यास मागेपुढे पाहत नव्हता. अद्वैतचे परिवर्तन निश्चित होते. पूर्वी ऑटोपायलटवर जगणारा हा महान माणूस आता प्रत्येक निर्णयात उद्देश शोधत होता. आता आर्थिक ध्येयांनी नव्हे तर त्याच्या प्रिय स्त्रीच्या स्वायत्ततेचे रक्षण करण्याच्या इच्छेने त्याला कळले होते की खरी शक्ती संपत्ती जमा करणे नाही, तर धैर्याने एखाद्याचे नशीब आमूलाग्र बदलण्याची क्षमता आहे. गोव्यातील गेनलरीमध्ये BMW X7 आता ट्रेनकर्स आणि एकाकीपणाच्या आठवणींपासून मुक्त त्यांच्या संक्रमणाचे प्रतीक म्हणून राहिली. एक वाहन ज्ञाने त्यांना केवळ शारीरिकरित्या वाहून नेले नाही, तर त्यांच्या कामुक आणि भावनिक रूपांतराचा कोकून होता. ते सावलीत लपलेल्या प्रेमी म्हणून जगले नाहीत, तर सामाजिक न्यायाचा सामना करणाऱ्या जोडप्याप्रमाणे जगले. हे सिद्ध केले की जेव्हा आदर आणि न्यायासह इच्छा असते तेव्हा ती केवळ विध्वंसक रचनात्मक शक्ती असू शकते. अद्वैतच्या भावाला शिक्षा ही न्यायालयाकडून आली नव्हती, तर त्याच्या स्वतःच्या अप्रचलिततेमुळे आली होती. कारण तो दुरून दोन प्राण्यांचा उत्साही आनंद पाहत होता, ज्यांना तो त्याचे अधीनस्थ मानत होता. कुटुंबाचा नैतिक पतन आवश्यक होते, जेणेकरून अद्वैत आणि रिया यांच्यातील संबंधांची शुद्धता सत्याच्या सूर्याखाली अखेर फुलू शकेल. रिया गेनलरीमधून अशा सन्मानाने चालत होती जी आता पदव्या किंवा दागिन्यांमुळे नव्हती, तर तिच्या स्वतःच्या शरीराची आणि तिच्या स्वतःच्या नशिबाची मालकीन असल्याच्या जाणीवेतून आली होती, ज्याला तिला खरोखर पाहिलेल्या एका पुरुषाने पाठिंबा दिला होता. त्यांच्यातील कामुक संबंध नित्यक्रमाने थंड झाला नव्हता. उलट तो त्यांच्या सहभागाचा पाया बनला होता. एक ज्वाला जी त्यांनी लोणावला पर्वतांमध्ये त्या रात्रीच्या तीव्रतेने पेटवली होती. त्यांना माहीत होते की बरेच लोक अजूनही महान घोटाळ्याबद्दल बोलत आहेत, परंतु बाहेरील जगाचा आवाज त्यांच्या समुद्रकिनारी असलेल्या आश्रयस्थानात निर्माण केलेल्या शांततेने दबला होता. नैतिक क्षयाने त्यांना जवळजवळ भस्म केले होते. अद्वैतने ते पाहिले, त्याच्याकडे जे आहे तेच पाहिले नाही, तर त्याने मुक्त होण्यास मदत केलेले जीवनही पाहिले. त्याला असा अभिमान वाटला जो कोणत्याही अब्ज डॉलर्सच्या खरेदीने त्याला कधीही दिला नव्हता. त्यांच्या कथेचा निर्णय पारंपरिक परिकथेच्या अर्थाने आनंददायी नव्हता, परंतु तो प्रभावी आणि मुक्त करणारा होता. एक नवीन निषिद्ध युती जी त्यांच्या जीवनाचा नियम बनली. भारतीय परंपरेच्या तर्काला आव्हान देत त्यांनी एका थंड हवेलीच्या एकाकीपणाची देवाणघेवाण कला आणि उत्कटतेला समर्पित जीवनाच्या चैतन्यासाठी केली होती. हे सिद्ध करून दिले की लक्झरीचे मूल्य केवळ तेव्हाच असते जेव्हा ते मानवता आणि प्रेम वाढवते. कुटुंबासाठी धक्कादायक परिणाम म्हणजे अद्वैतने गोव्यात अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी रिअल इस्टेट समूहाचे अध्यक्षपद सोडले. हे कृत्य अनेकांना वेडेपणा वाटत असे, परंतु ते त्याला त्याची सर्वात मोठी कामगिरी माहीत होते. त्याला हे शिकायला मिळाले होते की स्वतःचे जीवन चालवण्यासाठी कंपनी चालवण्यापेक्षा कितीतरी जास्त धैर्य लागते, विशेषतः जेव्हा प्रवासी ही स्त्री असते जिने त्याचा आत्मा बदलला. रियाचे परिवर्तन सर्वात खोल होते. तिने परिस्थितीच्या बळी राहणे सोडून दिले होते आणि भूतकाळातील वेदना तिच्या कलात्मक आणि वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी इंधन म्हणून वापरत स्वतःच्या आनंदाची शिल्पकार बनली होती. तिने विश्वासघातासाठी स्वतःला माफ केले होते, हे समजून तिने निषिद्ध इच्छा प्रत्यक्षात तिच्या स्वतःच्या आत्म्याचे जीवनासाठीचे आवाहन होते. मदतीसाठी हाक होती की अद्वैत हा एकमेव पुरुष आहे जो ऐकू शकतो आणि उत्तर देऊ शकतो. त्यांचे नाते आता या वस्तुस्थितीचा पुरावा होते की पाप हा कधीकधी खऱ्या सद्गुणाचा एकमेव मार्ग असतो. जेव्हा समाजाचे नियम केवळ अत्याचार आणि प्रेमहीनता लपवण्यासाठी काम करतात,
ते जिवंत पुरावे होते की महामार्गावरील उन्हाळ्याच्या वादळात टायर फ्लेंट करून आणि प्रामाणिक संभाषणाने नशीब बदलता येते. आज जेव्हा अद्वैत आणि रिया गोव्याच्या किनारी रस्त्यांवरून प्रवास करतात, तेव्हा ते क्षितिजाकडे खात्रीने पाहतात की त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या वंशाच्या रचनेत निर्माण केलेल्या सर्व गोंधळाला न जुमानता योग्य निवड केली आहे. गाडीतील नवीन चामड्याचा वास अजूनही त्यांना त्या रात्रीची आठवण करून देतो. पण आता त्यात भीतीचा ताण नाही, फक्त एका आठवणीची उबदारता आहे जी प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या परस्पर वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करते. त्यांना हे शिकायला मिळाले की जेव्हा आत्मा धोक्यात असतो तेव्हा इच्छांना कोणतेही नियम नसतात आणि सर्वात महत्त्वाची निष्ठा ही आपल्या स्वतःच्या हृदयाशी आणि आपल्या पात्रतेच्या सन्मानाने वागणाऱ्यांशी आपण ऋणी असतो. त्यांच्या प्रवासाचा शेवट त्यांच्या उत्कटतेचा शेवट नव्हता, तर जाणीवपूर्वक निवड आणि सावलींना आव्हान देणाऱ्या प्रेमावर आधारित राजवंशाची सुरुवात होती. जर इच्छा असेल आणि ती एखाद्याला भावनिक दुःखाच्या आणि खोल दुर्लक्षाच्या जीवनातून वाचवण्याचा एकमेव मार्ग असेल तर तुम्ही विश्वासघाताला माफ कराल का? कुटुंबाशी असलेली निष्ठा कुठे संपते आणि स्वतःच्या आनंदाशी असलेली निष्ठा आणि एखाद्याच्या सर्वात खोल भावनांच्या सत्याशी असलेली निष्ठा कुठे सुरू होते? जर तुम्ही कधीही निषिद्ध प्रेम अनुभवले असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की काही नियम मोठ्या गोष्टीच्या नावाखाली तोडण्यासाठी बनवले गेले आहेत, तर इच्छेला कोणतेही नियम नसतात, अशी टिप्पणी द्या. नैतिकतेच्या आणि मानवी हृदयाच्या मर्यादांना आव्हान देणाऱ्या अधिक सत्य आणि धक्कादायक कथांसाठी सदस्यता घ्या. हा कथेचा शेवट असेल की अद्वैत आणि रियाच्या नवीन आयुष्याची सुरुवात असेल. तिला मुक्त करण्यासाठी त्याने वापरलेली शक्ती त्यांना कायमचे सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी असेल का? त्या वादळी रात्री त्यांनी निर्माण केलेल्या बंधनाच्या बलकटीत उत्तर दडलेले आहे.